हाय फ्रेंड्स, तर आज मी बनवले होते पॅटीस. तेही न तळता खूप कमी वेळात बनले होते आणि टेस्टी पण झाले होते. सगळ्यांनाच खूप आवडले. त्यासाठी काय केलं, ब्रेडच्या स्लाईड्स काढून घेतल्या आणि त्या स्लाईड्स मिक्सरमध्ये थोडं जाडसर अशा बारीक केल्या. सो ब्रेड क्रम्स रेडी झाले. मिक्सरच्या भांड्यात 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, थोडीशी कोथिंबीर आणि 7-8 कढीपत्त्याची पानं आणि मिरची बारीक करून घेतली. कढईत थोडंसं तेल घातलं, त्यात मोहरी, जिरे आणि तीळ टाकून छान तडतडू दिले. 1 टीस्पून हळद टाकली आणि हा मसाला छान भाजू दिला. त्यानंतर 4 उकडलेले बटाटे यात कुस्करून घातले आणि चवीनुसार मीठ घालून सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि नंतर थोडंसं गरम मसाला आणि अर्धा लिंबू पिळून घेतलं. एका पातेल्यात 2 मोठे चमचे बेसन आणि रवा घेतला. त्यात थोडा ओवा, चिमूटभर हळद आणि मीठ घातलं. नंतर त्यात थोडं थोडं पाणी मिक्स करून हे बॅटर रेडी करून घेतलं. हे थोडं पातळ झालं तरीही चालतं. हे बॅटर 10 मिनटं सेट होण्यासाठी ठेवून दिलं. आता ब्रेडचे जे स्लाईस होतं त्यावर बटाट्याची भाजी, थोडंसं चीज टाकून त्याला पॅक करून बेसन आणि रव्याच्या बॅटरमध्ये घोळून घेतलं आणि नंतर भरपूर असे ब्रेड क्रम्स लावून घेतले. तव्याला थोडंसं बटर लावून हे पॅटीस एक 7 ते 8 मिनटं मिडियम टू हाय फ्लेमवर दोन्ही बाजूंनी खरपूस असे भाजून घ्यायचे आणि नंतर टोमॅटो सॉसबरोबर सर्व करायचे. तर ज्यांना ऑइली नाही खायचं ते ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतात. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.